काय करतोस? शॉपिंगला मदत करतोय तुला. थँक्यू. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर ही एवढी सगळी तयारी सुरू आहे ती म्हणजे एका लॉंग रोड ट्रिपवर जाण्याची. थंबनेल मध्ये वाचून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही निघालेलो आहोत प्रयागराजसाठी म्हणून महाकुंभचे घारगे बनवून घेतलेत. इथे आता मेथीच्या थेपल्यांची तयारी सुरू आहे आणि हे थेपले 4-5 दिवस टिकावे म्हणून दह्याशिवायच हे बनवलेले आहेत. आणि हे सगळं घेऊन आम्ही आता ह्या ट्रिपवर जाणार आहोत. पुढच्या काही क्लिप्स मध्ये ह्या रोड ट्रिपवर जाण्या अगोदरची पूर्वतयारी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे इथे आपले थेपले सगळे रेडी आहेत आणि ते भरण्याआधी व्यवस्थित गार व्हावे, वाफ धरू नये म्हणजे ते लवकर खराब होऊ नयेत ह्यासाठी हे असे मी पसरून ठेवलेत. इथे आपले भोपळ्याचे गोड घारगे तयार आहेत. ही सगळी तयारी आहे. आपले मेथीचे थेपले पॅक झालेले आहेत. इलायची फ्लेवर्ड इन्स्टंट टी मिक्स घेतलेला आहे आम्ही हॉट वॉटरमध्ये मिक्स करून, फक्त की चहा तयार होईल ते घारगे पॅक करते. आणि ह्या ट्रिपवर आम्हाला जॉईन होत आहे माझी आई आणि पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही तिच्या आवाजात तिची तयारी ऐकाल आणि बघाल. ही आमची तयारी आहे प्रयागराजला जाण्याची आणि हा आमचा सगळा तहान खाऊ भूक लाडू म्हणतात ना, तो सगळा प्रकार आम्ही इथे घेतलेला आहे. इथे काही जेवण आहे, थेपले, घारगे, पराठे, बटाट्याच्या पुऱ्या, मेथीचे थेपले, घारगे, चटण्या असं सगळं बरोबर घेतलंय जेणेकरून प्रवासात कुठेही हाल होता कामाचे नाही. कुठेही थांबायला लागलं तर पेट कुछ आपली पहिली झाली पाहिजे. हे मागवलेलं आहे चहाचं प्रीमिक्स. हे आहे क्रीम रोल जे आम्हाला चहात बुडून खायला फार आवडतात म्हणून तेही घेतलेले आहे. इकडे आहे हा सोडा, ह्याच्यामध्ये आम्ही लिंबू पिळून आम्ही लेमन सोडा करून पिणार आहोत प्रवासामध्ये कुठलाही त्रास व्हायला नको म्हणून. इथे आम्ही काही ताक घेतलेला आहे, ORS हे घेतलेलं आहे ताकद राहण्यासाठी, बिस्किटं, असं असंख्य खाऊ असं सगळं घेतलेलं आहे. आणि ही आमची तयारी आहे सगळी कुंभमेळ्याला निघायची. आणि या बास्केटमध्ये आणि हा आमच्या नुपूरची ही आमची प्रवासाची खाऊची बास्केट आहे. ह्याच्यात ती सगळं जेवण आणि सगळं असं सगळं घेते, तर ते आता मी भरणार आहे. आणि ही एक झलक आपली फूड बास्केट भरल्यानंतरची. आणि हो, माझ्या आईला ना हे बिंगो मॅड अँगल्स खूप आवडतं आणि हे दाखवायचं राहून गेलं होतं. इथे आवळा कँडी आणि मुखवास सुद्धा घेतलेला आहे. आणि वेळ आली आहे आपल्या जर्नी डेची, अर्थातच प्रवासाच्या दिवसाची. महाकुंभला जाण्याचा उत्साह काही वेगळाच होता. लगबगीने लवकर उठलो, आवरलं आणि बॅगा वगैरे अरेंज करून निघेपर्यंत वाजले सकाळचे 6. नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर आज आपण निघालेलो आहोत एका मोठ्या रोड ट्रिपवर, अर्थात पुणे ते प्रयागराज. तर संपूर्ण रूट कुठे राहिलो, किती डिस्टन्स कवर केला, टोल, या सगळ्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हे आहे टोटल अंतर जे आपल्याला सर करायचं आहे आणि पूर्ण अंतर कवर करायला आपल्याला एकूण 20 तास लागणार आहेत. त्यामुळे आपण मध्ये हॉल्ट घेणार आहोत रात्री आणि मग जर्नी दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढे कंटिन्यू करणार आहोत. आम्ही रावेतमध्ये राहतो, त्यामुळे इथून प्रयागराजपर्यंतचं अंतर कव्हर करायला 20 तास दाखवत आहे. पण तुम्ही जर पुण्यातून निघालात तर हीच जर्नी 22 तासांची होते. आपण लागलेलो आहोत खेड सिन्नर एक्सप्रेसवेला आणि आम्हाला निघून आता 2 तास झालेले आहेत आणि आता आम्ही खेड सिन्नर एक्सप्रेसवेला लागलेलो आहोत.
तर इथून सिन्नरपर्यंत जावं लागत नाही. लोंढे गाव आहे, तर लोंढेच ना सुमुख, लोंढे गावातनं एक्झिट आहे टुवर्ड समृद्धी महामार्ग. तर इथून आपण आता ह्या हायवेवरनं समृद्धी महामार्गाकडे निघालेलो आहोत. संगमनेर पासून काही अंतरावर येऊन आपण थांबलेलो आहोत. एक छोटा चहासाठी आम्ही ब्रेक घेतलेला आहे. नाश्त्यासाठी आईने आणलेली आलू पुरी आणि चटणी आम्ही खाल्लेली आहे गाडीतच. आणि आता आम्ही इथे चहासाठी थांबलेलो आहोत. आणि ही मागे जी तुम्ही जागा बघता इथे आम्ही थांबलेलो आहोत चहासाठी. आईने बनवून आणलेल्या पुऱ्या आणि चटणी आम्ही खाल्ली आहे. त्यामुळे नाश्ता आम्ही आता इथे न करता फक्त चहा पिऊन इथून निघणार आहोत. ही आहे ती जागा जिथे आम्ही आता थांबलेलो आहोत. ह्या स्पॉट पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे समृद्धी महामार्ग. ओके, डन, सेट. चलो, आज तू हाय नाही बोललायस ब्लॉग मध्ये अजून. आणि पुण्याहून निघाल्यापासून आम्हाला एकूण आतापर्यंत एक टोल लागला होता. त्या पहिल्या टोलची व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ नाहीये आणि हा दुसरा टोल आता लागलेला आहे. आणि हा वर जो दिसतोय इकडे, आता आपण जाणारच आहोत अर्थात त्याच्यावरून. तो आहे आपला, हा जो हायवे दिसतोय तो आहे आपला समृद्धी महामार्ग, सिन्नर एक्सप्रेसवे. हा कसा होता? अतिशय घाणेरडा. 110 रुपये टोल घेतलाय, पण 10 रुपये टोल देण्याच्या लायकीचा नाहीये. तुझं काय म्हणणं आहे मम्मा? अगदी म्हणतात, बैलगाडीत बसल्यासारखं फिलिंग आलं एवढ्या सुंदर गाडीत बसून. मुळे हा होता रिव्ह्यू ह्या एक्सप्रेस रोडचा. आता आपण चाललेलो आहोत समृद्धी महामार्गाकडे. आपण एंट्री करणार समृद्धी महामार्गाला. आधीची एंट्री घेतली तर ती मुंबई साईडला आहे, इथून एंट्री घेतली की नागपूर साईडला आहे. ओके, आणि आता आपल्याला जायचं आहे नागपूर मार्गे मध्य प्रदेश आणि तिथून पुढे प्रयागराजकडे. त्यामुळे आपण एंट्री अर्थातच घेतलेली आहे नागपूरच्या साईडची. आणि ही आमची पहिलीच वेळ आहे समृद्धी महामार्गावरून जाण्याची. तर ह्या रस्त्याचा सुद्धा आमचा एक्सपिरियन्स आम्ही नक्कीच या व्हिडिओमध्ये शेअर करू. येस, वेलकम टू समृद्धी महामार्ग. लेट्स गो. तायगुनची पहिली ड्राईव्ह समृद्धीवरची. तायगुनची पहिली ड्राईव्ह समृद्धी महामार्गावरची. येस, आणि आमची पण. आता आम्ही समृद्धी हायवेला लागल्यानंतर इथे पहिला बोर्ड पाहिलाय. एंटर केल्यानंतर लगेचच एक साधारण 5 किलोमीटर नंतर तुम्हाला रेस्टॉरंट आणि पेट्रोल पंप आहे. तर आपण बघूया तो लागल्यावर. तर ही एक्झिट आहे रेस्टरूम्स आणि पेट्रोल पंपाकडे जाण्याची. ही जी होती आता मी दाखवली ती एक्झिट आहे. पण आम्ही आता नाश्ता चहा आमचा झालेला आहे त्यामुळे आम्ही ती एक्झिट घेत नाही आहोत. ही एक्झिट आहे ती. रेस्ट अँड सर्व्हिस एरिया. आणि ही आहे शिर्डी एक्झिट. आणि इथे किती सुंदर झाड बनवलंय ते तुम्ही पाहिलं असेल आता. हो, आता आम्ही ऑलमोस्ट 50 किलोमीटर कव्हर केलेली आहेत समृद्धी महामार्गावर. आणि आता पुन्हा एक एक्झिट आलेली आहे रेस्टॉरंट आणि सर्व्हिस एरियाकडे. त्यामुळे आम्हाला बहुतेक असं वाटतंय दर 50 किलोमीटर नंतर अशी रेस्टरूम्स इकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला बसायचं असेल, थोडं फ्रेश व्हायचं असेल, पाण्याची वगैरे पाण्याच्या बाटल्या वगैरे भरायची सोय आहे ना सुमुख तिकडे, तर तुम्ही तिथे थांबू शकता त्या रेस्टरूम्स मध्ये. ही एक्झिट आहे अजून एका 50 किलोमीटर नंतर आल्याची. म्हणजे 544 किलोमीटर्स नागपूरकडे होता आम्ही जेव्हा ह्या रस्त्याला लागलो. आता साधारण 497 किलोमीटर्स राहिलेत. म्हणजे एक साधारण 50 किलोमीटर कव्हर झालेत. आणि अजून एक रेस्टरूम आलेलं आहे. ऑन अन ॲव्हरेज सुमुख किती 110च्या स्पीडनी 114चा स्पीड ठेवलाय. तर 5 मिनिटात ऑलमोस्ट 10 किलोमीटर कव्हर होत आहे. बेस्ट. ही आहे छत्रपती
संभाजीनगरची एक्झिट आणि आम्ही समृद्धी हायवेला लागल्यानंतर अवघ्या अर्धा तासात आम्ही औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचलेलो आहोत. 572 होता ना तेव्हा, 572 472 आणि 104 किलोमीटर्स. सुरुवातीला असं खूप जणांनी म्हटलं होतं की हायवे हिप्नॉसिस इथे प्रचंड होतो, हायवे अंगावर येतो हा. त्यामुळे आता तुम्ही बघू शकता इथे ह्या मधल्या जो डिवायडर आहे हा, इथे भरपूर झाडं लावण्यात आलेली आहेत. काही ठिकाणी सुशोभीकरणासाठी त्यांनी काही आर्टिफॅक्ट्स किंवा स्कल्पचर्स असे ठेवण्यात आलेले आहेत मध्ये मध्ये, जेणेकरून हायवे मोनोटनी कट होईल आणि हायवे हिप्नॉसिस मॅनेज होण्यात यशस्वी होतील गव्हर्नमेंटची लोक. देवगिरी किल्ला अर्थात दौलताबाद फोर्ट, आम्ही ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आमचा. जर तुम्ही संभाजीनगरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आमची पुणे ते संभाजीनगर रोड ट्रिप आणि त्यासोबतच संभाजीनगरमधला फूड व्लॉग आणि अनेक टुरिस्ट प्लेसेस आम्ही कव्हर केलेले आहेत, तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि हा आहे देवगिरी किल्ला किंवा दौलताबाद फोर्ट. 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथे गेलो होतो ह्या किल्ल्यावर, त्यावेळेला तिथून आम्ही हा समृद्धी हायवे दाखवला होता आणि आज आम्ही समृद्धी हायवेवरनं हा फोर्ट तुम्हाला दाखवतोय. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे असं सुशोभीकरणासाठी मध्ये मध्ये हे कलरफुल पॅचेस इथे बनवण्यात आलेले आहेत. आणि इथे पण असं काही उजवीकडे आहेत, काही डावीकडे आहेत. आणि अजंता आणि एलोराच्या लेण्या पाहण्यासाठी जी एक्झिट आहे, अजंता एक्झिट, ती इथे तुम्ही आता पाहू शकता. फूड मॉलचं 10 किलोमीटर्स नंतर आलेलं असं काहीसं आहे. अगदीच बारीक बारीक टपऱ्या आहेत इथे, त्यामुळे आम्ही इथे न थांबता रेस्ट रूम जे आहे त्यांच्या तिथेच जायचं ठरवलेलं आहे. वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि आम्ही जालन्यात पोचलोय आता. आणि आता इकडे ही जी समृद्धी महामार्गावरती जे रेस्टरूम्स बनवलेले आहेत तिथे आम्ही पोचलेलो आहोत. तर आता इथे जरा थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि इथे आम्ही फक्त एक शॉर्ट लू ब्रेक घेतला आणि फार काही सोयी इथे वाटल्या नाहीत. खायला सुद्धा विशेष हॉटेल्स नव्हती, त्यामुळे आम्ही जास्त वेळ न थांबताच इथून लगेचच निघालो. बुलढाणा एक्झिट नंतर पहिल्यांदा एक हॉटेल ढाबा इकडे आम्हाला लेफ्ट साईडला लागला ऑन द वे. तर आतापर्यंत असं हॉटेल वगैरे नव्हतं लागलं बाहेरचं, जे त्या रेस्ट अँड सर्व्हिस एरिया व्यतिरिक्त. तर इकडे तुम्ही बुलढाणा एक्झिट नंतर थांबू शकता. बुलढाण्याच्या इकडचं रेस्टरूम इथे आहे, पेट्रोल पंप. इथे थोडंसं लिंबू सरबत वगैरेचे स्टॉल्स आहेत. इथे वॉशरूम्स आहेत आणि इथे छोटी 2 रेस्टॉरंट्स आहेत, महाचाय रेस्टॉरंट आणि स्वागत रेस्टॉरंट. मगाशी आम्ही तिथे लू ब्रेकसाठी थांबलेलो जालन्याच्या इथे, तिथे काय आम्ही आत गेलो नाही चहा वगैरे प्यायला. लेट्स से इथे थोडंसं काहीतरी. आणि हे आहे महाचाय सेंटर आणि इतर जागांपेक्षा हे जरा बरं होतं, थोडी स्वच्छता पण होती इकडे. आणि इकडचा मसाला चहा खूप छान होता. व्हेज थाळीपासून स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे असे बरेच आयटम्स इथे अवेलेबल आहेत. वडापाव सोडल्यास सगळं रिझनेबल रेट्समध्ये मिळतं. आम्ही इथे सँडविच घेतलं होतं आणि सँडविच चांगलं होतं. मसाला चाय जास्त छान होता. बाकी पुऱ्या, मेथीचे थेपले, ताक आम्ही घरूनच कॅरी केलेलं, त्यामुळे जेवणाचा विशेष प्रश्न नव्हता. आम्ही हेच सगळं खाल्लं आणि सँडविच चीज व्यवस्थित घातलं पण चीज व्यवस्थित घातलं. ओके. रिफ्रेशमेंट ब्रेक घेऊन अगेन वी आर रिझ्युमिंग टू आवर जर्नी. आणि को ड्रायव्हर सीटवर आता आदला बदल झालेली आहे. आई पुढे गेलेली आहे बसायला आणि मी इकडे मागे आलेली आहे. आणि ही अकोला एक्झिट इथे आलेली आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 2
आणि आम्ही पोचलेलो आहोत अकोल्यामध्ये आणि आम्ही निघालो होतो पुण्यावरनं सकाळी 6:15 वाजता आणि आता नागपूर आहे फक्त 235 किलोमीटर. अमरावती यवतमाळ एक्झिट. आणि आता फायनली हे टोलगेट आलेलं आहे आणि आम्हाला जे हे टोलगेट आलं ह्याचा अर्थ नागपूर जवळ आलेला आहे, कारण आपण नागपूरपर्यंत अर्थात पूर्ण हा समृद्धी महामार्ग जो आहे तो पूर्ण आपण वापरणार होतो. त्यामुळे फायनली आपल्याला आता टोलगेट लागलेलं आहे. इथूनची ही सिस्टीम खूप छान आहे. तुम्ही एंटर केल्यावर रजिस्टर होतं आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक्झिटला टोलगेट्स आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अख्ख्या समृद्धी महामार्गावर आम्हाला एकही टोलगेट लागलेलं नव्हतं. एक्झिटला पैसे कट होतात, त्यामुळे जिथे तिथे तुम्ही गेल्यावर तिथून एक्झिट घेतलीत की मग तुमचे पैसे कट होतात. तर आता फायनली आम्हाला इथे हे टोलगेट लागलेलं आहे आणि किती रुपये कट झालेत हे नंतर मी सांगेनच तुम्हाला. आणि माझ्यामध्ये किती 760 रुपये टोल आहे पुणे ते नागपूर समृद्धी महामार्गाचा. आणि टोलगेट संपल्यावर टोलगेट गेल्यानंतर इथे लगेचच एक पेट्रोल पंप आहे आणि आता आपण तिथे जात आहोत. दक्षिण भारत नावाचं एक चांगलं हॉटेल सुद्धा इथे दिसतंय. सो बघूया. ऑलमोस्ट नियर नागपूर. वी आर 36 किलोमीटर्स अवे फ्रॉम नागपूर नाव. 36 किलोमीटर दूर आहोत नागपूरपासून. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स आहेत इथे आणि हे एक हॉटेल चांगलं दिसतंय. दक्षिण भारत. होय. हे आहे नागपूरचं कॅन्सर इन्स्टिट्यूट, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट. वेलकम टू नागपूर. नागपूर सिटी मधला एक टोल आहे हा. नागपुरात आम्ही आता जस्ट बहुतेक बॉर्डर क्रॉस केली आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये पोचलेलो आहोत आम्ही. कळलं नाही आम्हाला अजून ती, पण बहुतेक ती बॉर्डरच होती. जे पेंच फॉरेस्ट आहे त्याचा बोर्ड सुद्धा आत्ता इथे पाहिला आम्ही. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:15 आणि आता MP मध्ये एंटर केलेलं आहे आम्ही. कुमारी टोल प्लाझा. आणि कुमारी टोल प्लाझाला भरपूर गर्दी आहे. आता चकली देऊ शकतेस. जरा 2 मिनिटं धीर धर नुपूर. पेंच वाईल्ड लाईफ क्रॉसिंग. पेंच फॉरेस्टचा जो MP मधला भाग आहे तिथून आपण आता पास होतोय. जंगली डुक्कर, माकड आणि हरिण ही मध्ये येऊ शकतात इथे, असा बोर्ड इथे आता होता. आणि हे पेंच फॉरेस्टचं जे जंगल आहे ते इथे पण तुम्ही पाहू शकता मॅप्स मध्ये. ह्याच्यात दिसतंय पूर्ण. आणि हे बहुतेक नाईट सफारीसाठी निघालेली लोक आहेत ती पेंच टायगर रिझर्वचे. आणि रात्रीच्या वेळेला असं म्हणतात युजली दिसतात म्हणून वाघ वगैरे. K30 पेंच टायगर रिझर्व. तर एकूण किलोमीटर पुणे ते प्रयागराज आहेत
1400 किलोमीटर आणि त्यातील पहिल्या दिवशी आम्ही 1200 किलोमीटर कव्हर करणार होतो. त्यामुळे आमचा पहिला हॉल्ट होता रीवा मध्य प्रदेश इथे आणि 1200 किलोमीटर ट्रॅफिक वगैरे पकडून कव्हर करायला आम्हाला जवळपास 21 तास लागले. आणि हो, सुमुख 21 तास गाडी चालवत होता. मध्ये मध्ये आम्ही शॉर्ट ब्रेक्स घेतले, पण फर्स्ट डे बऱ्यापैकी कव्हर करायचं होतं आम्हाला अंतर, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जास्त वेळ लागणार नाही. पण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की पुढे नेमकं आमच्यासोबत काय झालं ते. 5 hours and 23 minutes to reach yet. आणि भोपाळ एक्झिट आणि वाराणसी आणि रेवाकडे सरळ. प्रयागराजला गर्दी असणार ह्याची प्रचिती आम्हाला वाटेतच आली होती. कुठेही हॉल्ट घेतल्यावर प्रचंड समूह खाण्याच्या इथे, वॉशरूम्सच्या इथे आम्हाला मिळत होता. त्यामुळे प्रयागला पोचल्यावर गर्दी असणार ह्याची आम्हाला एक जाणीव झाली होती. किती दमलास? किती ड्राईव्ह केलंस तू? मला वाटतं मी आता उतरताना बघितलं 980 किलोमीटर्स काहीतरी झालेलं. अजून आपल्याला 250 किलोमीटर जायचं आहे. ऑलमोस्ट 1000 किलोमीटर तरी एका दिवसात केले. 1200 आपण ठरवलेत ना अजून टोटल आतापर्यंत. आता पुढचे तर अजून 200 होतील ते वेगळे. आता आणि दमायला मेन कशामुळे झालं आहे की रस्त्यात मध्ये मध्ये एवढे गाडी, म्हणजे बाजूला पार्क केलेल्या गाड्यामध्येच भस्कन येत आहेत, ट्रक भस्कन येत आहेत, बाकी प्राणी वगैरे असे मध्ये येतात. लोक क्रॉस करतायत, मधूनच झुडपांमधून उड्या मारतायत ट्रकवाले ते क्रॉस करायला. त्याच्याकडे लक्ष देऊन जास्त दमायला होतं. थकवा आलाय, तू दमलाय ते लक्ष देऊन. तू थकलीस का मम्मा? अजिबात नाही, दिसते पण फ्रेशच. आणि हे आहे आलू गोभी, तंदूरी रोटी, प्याज, जीरा राइस और दाल फ्राय. चलिए शुरू करिए. आणि आता वी आर 201 किलोमीटर्स अवे फ्रॉम रीवा. आणि आता इथे हा अजून एक टोल लागलेला आहे आणि हा असा रस्ता आहे. बेकार ट्रॅफिक कंजेशन आत्ता लागलं आहे आम्हाला इकडे. तरी सर्व्हिस रोडमुळे मधून गाडी काढल्यामुळे आम्ही जरा पटकन पुढे आलो आहे. नाहीतर खूपच की बाजू इथे ट्रॅफिकमध्ये फसलेली आहे. आणि आता आम्ही मोकळे झालो असं म्हणू शकतो. आणि आता आम्हाला घ्यायचं आहे इथे राईट. आणि ही परिस्थिती आहे रस्त्यावर. पहाटेचे 3 वाजलेले आहेत, अजून आम्ही पोचलेलो नाही आहोत. आणि फायनली आता इथे हायवे सोडून राईट साईडला रिवा सिटीकडे टर्न घेतलेला आहे. आणि आज रात्री आम्ही इथेच राहणार आहोत. राहण्यासाठी बुक केलेलं हॉटेल होतं MPT विंध्या रिट्रीट. हे मध्य प्रदेश टुरिझमचंच हॉटेल आहे, विंध्या रिट्रीट. आणि इथून अंतर अवघं 10-15 मिनटाचंच आहे. आणि इथे आम्ही रात्री राहून मग दुसऱ्या दिवशी आम्ही प्रयागराजकडे पुन्हा निघालो. रात्रीचं आता 3:30 वाजलेले आहेत पहाटेचे. ही आहे रूम. इथे एक बिग साईज फुल साईज मिरर आहे. आफ्टर 21 आवर्स ऑफ ड्रायव्हिंग सुमुख आता झोपलेला आहे. इथे एक डबल बेड आहे. आम्ही 3 जण एका रूममध्ये राहतो, त्यामुळे इथे एक मॅट्रेस मिळालेली आहे. इथे एक टेबल चेअर आहे जिथे आता आमचे कपडे पडलेले आहेत. इथे एक TV दिलेला आहे, एक रेफ्रिजरेटर आहे. त्यासोबतच इथे हे दिलेलं आहे सोफा आणि टीपॉय दिलेला आहे. AC आहे, इंटरकॉम दिलेला आहे. आणि व्ह्यू काय इथून ते उद्या सकाळी बघू जरा आपण. व्ह्यू काय तो उद्या सकाळी मी दाखवते तुम्हाला. सो येस, दिस इज द रूम. आणि क्वाईट स्पेशियस रूम. टॉयलेट पण मोठं आहे. आत्ता वाजलेले आहेत 3:30 आणि आता आम्ही झोपणार आहोत. आणि उद्या जर्नी कंटिन्यू होईल आपली प्रयागराजकडे. त्यामुळे स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सर्फर्स नुपूर सुमुख. फायनली सकाळ झालेली आहे आणि हा आहे रूमच्या बाहेरच्या विंडोमधनं व्ह्यू. आणि आज आहे माझ्या आईचा वाढदिवस. थँक्यू.
आणि आदल्या दिवशी ऑलमोस्ट 1287 किलोमीटर्स आम्ही कवर केलेले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही व्यवस्थित झोप पूर्ण होईस्तोवर झोपलो. आरामात उठून इथे बुफे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आणि मग इथून फक्त आता हार्डली 160 किलोमीटर्सचं अंतर आम्हाला कवर करायचं होतं. त्यामुळे आम्ही अगदी शांत होतो की आता फार काही अंतर नाही, 3 तासाची जर्नी आपली राहिलेली आहे, ती किंबहुना 5 किंवा 6 तास होईल फार तर फार. हा विचार करून आम्ही शांतपणे इथून सगळं खाऊन पिऊन निघायचं ठरवत होतो. आणि आम्ही सकाळी उठलो ते हॉटेलवाल्यांच्या कॉलने. 9:30ला त्यांचा कॉल आला, 10पर्यंत ब्रेकफास्ट आहे, मग ब्रेकफास्ट करून घ्या. कालचेच कपडे पटकन घालून खाली आलो ब्रेकफास्टसाठी. आता आंघोळ वगैरे करून इथून निघू आणि पुढे प्रयागराजकडे प्रस्थान. वेलकम बॅक, वेलकम टू डे 2 ऑफ आवर जर्नी. आणि आता आम्ही इथून चेकआउट करतोय रिवा इथून आणि आता आपण पुढे प्रस्थान करणार आहोत प्रयागराजकडे. रेडी सुमुख? येस. फ्रेश झालास का? येस. कसा होता कालचा ड्राईव्ह तुझा? 21 तास जवळजवळ तू गाडी चालवलीस का? टायरिंग होता, जस्ट बिकॉज की लोक कशीमध्ये येतात इकडे MP मध्ये गाडी चालवायची बिलकुलही पद्धत नाहीये. पण बाहेरच्या स्टेट्सची लोक, बाहेरच्या स्टेट्सची लोक नाही, एस्पेशली MP पासिंगच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्या मागणं आपण जेव्हा ओव्हरटेक करायला हेडलाईट पासिंग करतो ते गेल्यानंतर मुद्दाम लोक मध्ये यायची. आणि 1-2 गाड्यांसोबत नाही, सगळ्या MP पासिंग गाड्यांसोबत होत होता. त्यामुळे फ्रस्ट्रेशन. आणि काही लोक तर बिना इंडिकेटर देऊन बसकर मध्ये गाडी घालायची की मग आपल्याला टेन्शन. मग ते खूप लक्ष द्यायला लागेल, त्या गोष्टींनी थकवा जास्त आला. पण मग आता फ्रेश झालास का तू? आता फ्रेश झालो. काल आल्या मेल्यासारखा पडलो, पडल्या झोपून गेलो. सकाळी उठून जरा आता फ्रेश वाटलं. आता अगेन रेडी फॉर द जर्नी. मम्मा तू फ्रेश का? एकदम. आणि आज आहे मम्माचा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मम्मा. त्याची तयारी होती ऍक्च्युली. ही त्याची तयारी होती. रात्री हे केक कटसाठी आम्ही घेऊन आलेलो येताना पुण्यावरनं. आम्ही दमलो इतके होतो की आम्हाला तो केक कट करायला वेळच नाही मिळाला. आता मेन आपलं काय आहे आजचा मोटिव्ह? कुंभ स्नान. महाकुंभमध्ये जाऊन त्रिवेणी संगमात स्नान घेणे. त्यामुळे आता आपण तिकडे आधी जाऊ. मी रूम पटकन दाखवली होती. आम्ही MPT विंध्या ह्या मध्य प्रदेश टुरिझमच्याच एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. तर हे हॉटेल मी तुम्हाला म्हणजे हे जे स्टे आहे ते मी तुम्हाला पटकन दाखवते. हा आहे त्यांचा पूर्ण लॉन एरिया आणि हे आहे MPT विंध्या हॉटेल. आणि रूम्स, हॉटेल जुनं आहे पण रूम्स खूप छान मेंटेन केलेले आहेत. रूम साईज आणि वॉशरूमची साईजसुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे. पार्किंग वगैरे सगळं आहे इथे व्यवस्थित, त्यामुळे कम्फर्टेबल आहे इकडचा स्टे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. इकडचा रिसेप्शन एरिया आहे, इथे रेस्टॉरंट पण आहे त्यांचं. आणि इथे इकडे उगवली जाणारी जी हे आहेत ना ज्वारी, कुट्टू, कमी इकडचं धान्य बेसिकली दाखवलं. सगळे मिलेट्सचं त्यांनी केलं कारण इयर ऑफ 2023 वॉज इयर ऑफ मिलेट्स. तर त्यांनी ते मिलेट्स इथे सगळे दाखवले आहेत. आणि आता इथून प्रयागराज अंतर आहे एकूण 126 किलोमीटर आणि 3 तास लागतील पोचायला दाखवत आहे. रेड लाईन आहेत काही ठिकाणी, त्यामुळे थोडंफार ट्रॅफिक एक्सपेक्टेड आहे. इथून बाहेर पडतानाच आधी दिसते आम्हाला, बाकी पुढे विशेष नसावं. लेट्स सी. असं ठिकठिकाणी जसे प्रयागराजला लंगर आहेत त्याप्रमाणे इथे सुद्धा असे ठिकठिकाणी ना भक्तांसाठी जे प्रवास करतात त्यांना वाटेत असे लंगर इथे अरेंज केलेले आहेत. रेवातून प्रयागराजकडे बाहेर पडतानाची ही स्थिती आहे आता ट्रॅफिकची. रिवाकडून प्रयागराजला जातानाचा हा पहिला टोल आपल्याला इथे लागलेला आहे आणि ह्याचं नाव आहे रिवा हनुमान टोल रोड. रिवा ते प्रयागराजचा हा दुसरा टोल. आपण उत्तर प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. मध्येच थांबतात ग हे गाडी मी घेते मी तुला सांगते मी झालं पुढचं तू घे.
मागे आई पुढे असं झालेलं आहे. आम्ही असं करतोय, झोप आली ज्याला झोप येते तो मागे येतो. इथे हा जो रस्ता आहे हा जातोय प्रयागराजकडे आणि सरळ रस्ता जातो बनारसकडे. तर आपण आता वळलेलो आहोत डाव्या हाताला टुवर्ड्स प्रयागराज. महाकुंभ मेळा प्रयागराज अशा पाट्या इथे लावलेल्या आहेत. कपडे पण ठेवले बघ घाटावर आंघोळ करायची. काय धंदा केला असेल लोकांनी गेल्या महिन्याभर. पूर्ण ट्रॅफिक आहे. 2 तासाची जर्नी कंप्लीट करायला आम्हाला 6 तास लागलेले आहेत. प्रयागराज आहे ते फक्त 2 तासावर आहे आणि आम्ही त्याच हिशोबाने काल सुमुखने एवढे किलोमीटर गाडी चालवली आणि आम्ही रिवापर्यंत आलो. पण आज रिअल परिस्थिती रविवार असल्यामुळे खूप विचित्र आहे. 2 तासाची जर्नी आम्हाला 7 तास लागले तरी आम्ही पोचलेलो नाही आहे. आणि आता आज तर होणार नाही आमचं स्नानाचं. आम्हाला आता प्रयागराजमध्येच थांबावं लागेल. त्यामुळे आता आम्ही बघणार आहोत इथे ॲकोमोडेशन कुठे मिळतं आहे. ही परिस्थिती आहे अशी. आणि आमचं एस्टिमेटेड टाईम ऑफ अरायवल 3 होतं. 3चं 4, 5, 6, 7 करत आता 8 झालेलं आहे. आणि अवघं 21 किलोमीटरसाठी आम्ही मागचे 3 तास रांगेत ह्या उभ्या होतो. आणि भयानक परिस्थिती आत्ता हे स्लो मुव्हिंग झालं आहे ट्रॅफिक. नाही तर हे पूर्ण इथे जॅम होतं आत्ता. तर ऑलमोस्ट हा 126 किलोमीटरचा अंतर आम्ही 10 ते 11 तास पार करत होतो. यातली सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट अशी आहे ती म्हणजे जर ड्रायव्हर एकटा असेल तुमचा गाडी चालवणारा तर त्याला जर का वॉशरूमला जरी जायचं असेल तर या ट्रॅफिकमधनं मध्येच गाडी थांबवणं एक मोठी टास्क आहे. दुसरं म्हणजे आमच्याकडे 24 तास पुरेल एवढं अन्न सोबत आम्ही कॅरी केलं होतं. त्यामुळे आम्हाला खाण्यापिण्याचा काही त्रास झाला नाही. पण हा त्रास जर तुम्ही कॅरी नसेल केलं अन्न तर नक्की होऊ शकतो. आणि तिसरी सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे यांनी ठिकठिकाणी वेगवेगळी पार्किंग्स केलेली आहे तिकडे. पण आपण नेमक्या कुठल्या पार्किंगला डायव्हर्ट झालो आहोत हे तिकडचे पोलीससुद्धा नीट सांगू शकत नाही आहेत. झुंडच्या झुंड ट्रॅफिकची डायव्हर्ट केली जाते. अर्धे रस्ते दर तासाला बदलले जातात आणि रूट्स सतत चेंज होत राहतात. तुम्ही नेमका कोणत्या पार्किंगला जाणार आहात ते तुम्हालाच माहीत नसतं. आणि तुम्ही एकदा पार्किंगला पोचल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की तिथून किती किलोमीटरवर संगम आहे किंवा घाट किती दूर आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर घरून प्लॅन करून निघाला असाल की आम्ही बोट क्लबला जाऊ आणि डिरेक्टली बोटीत बसून आम्ही संगमावर जाऊ किंवा तर तशी परिस्थिती नाही आहे. इकडे आल्यानंतर तुम्ही प्लॅन करून काही आलात तरी इथे आल्यानंतर रिअल परिस्थिती जशी आहे त्यानुसार तुम्हाला दर्शन घडणं किंवा स्नान घडणं हे होऊ शकतं. त्यामुळे पुढच्या 4 दिवसात जर तुम्ही प्लॅन करत असाल इथे येण्याचा तर तो खरोखरी विचार करून मगच निघा. आणि इकडे जसा लोकांचा इन्फ्लक्स वाढतो त्यानुसार इथूनचे मेन रोड्स बंद करण्यात येतात आणि आतल्या इंटरनल रोड्सवरनं म्हणजे मग शेताच्या इकडून असेल किंवा कुठूनही ते ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात येतं. आणि त्यानुसार आम्हाला डायव्हर्ट केलं होतं महेवा पार्किंगकडे. पण गर्दी इतकी वाढत गेली की आम्ही त्या महेवा पार्किंगला पोचेस्तोवर पुन्हा तोही रस्ता बंद करण्यात आला आणि इव्हेंच्युअली आम्ही येऊन पोचलो धनुआ पार्किंग इकडे. आणि धनुआ पार्किंगपासून रेलघाट होता साधारण 13.5 किलोमीटर. आणि तिकडे आमचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत ते थांबलेले होते. आम्हाला त्यांना भेटायचं होतं आणि तिथे जायचा रस्ता गाड्यांसाठी पूर्ण बंद होता. तिथे जाण्याचा एकच मार्ग होता, एकतर वॉकिंग करत जाणे नाहीतर रॅपिडो अर्थात 2 व्हीलरवर बसून जाणे. पण आम्ही इतके दमलो होतो की आम्ही आजची रात्र इथेच एका जवळच्या होमस्टेमध्ये राहायचं ठरवलं. गाडी पार्किंगला लावून ई-रिक्षाने आम्ही जवळ असलेल्या एका इटरीमध्ये गेलो खाण्यासाठी आणि तिथेसुद्धा जेवण संपलेलं. इव्हेंच्युअली दुसरीकडे एका ठिकाणी आम्हाला जेवण मिळालं. तिथे जेवून आम्ही ह्या साध्याशा होमस्टेमध्ये आलो. आणि हे इतकं बेसिक आणि इतकं साधं होतं की अदरवाईज ह्याला 1,500 ते 2,000 रुपयाच्या वर तुम्ही मोजणार नाहीत. पण ह्या रात्रीसाठी आम्हाला 8,000 रुपये इथे मोजावे लागले.
तर अवघ्या 5-6 तास इथे थांबून आम्ही सकाळी लवकर निघालो स्नानासाठी. रॅपिडोवर बसून आम्ही अरेल घाटाकडे आगेकूच केली. आणि इथेसुद्धा कसं आहे, या रॅपिडोवाल्यांचे इलाके ठरलेले आहेत, म्हणजे काही अंतर काही ठराविक मुलंच कवर करतात आणि पुढे जाण्यासाठीचा मार्ग दुसरे रॅपिडोवाले तुम्हाला पुढे घेऊन जातात. तर आम्ही 2 रॅपिडो चेंज करत फायनली पोचलो घाटावर. आम्ही आत्ता रॅपिडोवरून जातो आहे अरेल घाटकडे, कारण पर्याय नाही आहे, इथे असं खूप ट्रॅफिक आहे. आता आपण येऊन पोचलेलो अरेल घाटच्या इकडे. इथे आमच्या फॅमिलीतलेच काही लोक आम्हाला भेटणार आहेत आणि मग आम्ही एकत्र जाणार आहोत शाही स्नानासाठी. तर रॅपिडो आम्हाला 2 कराव्या लागल्या, कारण आम्ही धनुआ पार्किंगपासून ह्यापर्यंत ओव्हरब्रिजपर्यंत आलो आणि मग तिथून आतमध्ये सोमेश्वर मंदिरापर्यंत दुसरी बाईक घेऊन मग इथे आलेलो आहोत. आता जाऊया पुढे. हे आहे गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी धाम प्रयाग. यानंतर सोमेश्वर मंदिराजवळच असलेल्या एका होमस्टेमध्ये आमचे रिलेटिव्स थांबले होते. त्यांना जाऊन आम्ही भेटलो. तिथे जाऊन चहा प्यालो, जरा फ्रेश झालो आणि मग सगळे सोबत निघालो संगम घाटावर स्नानासाठी. घाटावर चाललो आहे. इकडे असे फुलं, नारळ, म्हणजे गंगेची ओटी वगैरे तुम्हाला भरायची असेल तर मिळतं. आम्ही सुद्धा चुनरी वगैरे घेतलेली आहे ओटी भरण्यासाठी. आम्ही ॲक्च्युली ओटीचं सामान सगळं पुण्यावरून घेऊन आलेलो, पण इथे गर्दी झाल्यावर आपल्याला खरंच काही सुचत नाही. आम्ही त्या गडबडीत ते गाडीतच विसरलो आणि पार्किंगपासून जवळपास 13 किलोमीटर रॅपिडोवर पुढे आलो आम्ही 2 रॅपिडो बदलत. त्यामुळे ओटी आमची राहिली. आणि हे असं गंगेचं सगळं जे द्यायचं, तो लोटा का घेतात ग? आणि हा सगळा घाट आहे जिथे आपण आत्ता चाललोय. त्यानंतर साडीपासून अगदी सगळं साग्र संगीत ओटीचं सामान आम्हाला इथे मिळालं. ते आम्ही घेतलं. आम्हाला इतरांच्याही नावाने इथे साडीची ओटी भरायची होती, त्यामुळे सगळी तयारी आम्ही घेतली. कशाचीही किंमत विचारू नका, कारण इथे सगळ्याच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. संगमाचं पाणी भरून घेण्यासाठी इथे गॅलनसुद्धा घेतले होते, कारण बऱ्याच जणांनी सांगितलं होतं आमच्यासाठी पण त्रिवेणी संगमाचं पाणी घेऊन या. गंगा आहे पूर्ण, हा संगम इथून आहे आणि म्हणजे संगम तिकडे आहे आणि त्या संगमाचं पूर्ण पाणी इथे येत आहे. त्याच्या अलीकडे संगमावर आज आम्ही एक जण आहेत, त्यांनी आम्हाला ड्रोनमधनं बघून सांगितलं की तिथे मिलापात झालेलाच नाही वरती, म्हणून आम्ही इथे आलो. कारण इथे पूर्ण जे पाणी आलंय ते संगमाचं आहे आणि आता आम्ही इथून थोडं अजून आत चाललेलो आहोत. आता स्नान त्रिवेणी संगमात करायची की संगम घाटावर, हा एक वादाचा मुद्दा कदाचित ठरू शकेल, पण मला असं वाटतं हा एक श्रद्धेचा विषय आहे आणि तुम्हाला जिथे आंघोळ करायला मिळेल तिथे तुम्ही आंघोळ करा. ह्या भूमीवर तुमचे पाय टेकले आणि इकडच्या पाण्याचा एक थेंब जरी तुमच्या अंगावर पडला तरी एक विलक्षण, अद्भुत आणि डिवाइन एक्सपिरियन्स तुम्हाला फील होईल. एक विलक्षण शांती तुम्ही निश्चित अनुभवाल, एवढं मात्र मी नक्की सांगू शकते. स्नान झाल्यानंतर वाटेत आम्ही इथे पुरी सब्जीचा नाश्ता केला आणि ज्या होमस्टेवर माझे काका आणि मावशी थांबलेले तिकडे हा बाजऱ्याचा हलवा त्या काकूंनी केला होता आणि हा बाजऱ्याचा हलवा मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि हा शिरा इतका टेस्टी लागत होता. मी नक्की हा ट्राय करून बघणार आहे घरीसुद्धा, कारण ह्याची चव खरोखरच खूप छान होती. मावशी अक्षरशः काही तासांसाठी फ्लाईटने आली होती आणि लगेचच तिची फ्लाईट होती, त्यामुळे ती पुन्हा एअरपोर्टकडे रवाना झाली. बॅक टू मुंबई निघालेली आहे, बॅक टू ठाणे, बॅक टू लाईफ. बाय बाय.
त्यानंतर आम्हीसुद्धा इथून निघालो. काका आम्हाला पार्किंगपर्यंत सोडणार होते, ते सुद्धा त्यांची गाडी घेऊन आले होते. आणि ह्या स्वीट आंटींचा निरोप आम्ही घेतला या होमस्टेमधून आणि अंघोळ झाली होती. त्यामुळे आम्ही आता मस्तपैकी इकडे सोमेश्वरनाथ मंदिराचे अगोदर दर्शन घेतले. सोमेश्वरनाथ मंदिर हे एक खूप प्राचीन मंदिर आहे आणि महाशिवरात्रीच्या काळात तर इथे उभं राहायलासुद्धा जागा नसते असं इकडची लोकं सांगत होती. आणि ह्या नंदी पक्षात म्हणजे महाशिवरात्रीच्या आधीच्या आठवड्यात आम्हाला इथे यायला मिळालं, हे आमचं अहोभाग्यच म्हणायला हवं. आणि आधी गंगा स्नान आणि त्यानंतर हे सोमेश्वराचे दर्शन आणि आमचा पुढचा प्रवाससुद्धा एकदम डिवाईन इंटरव्हेन्शन असल्यासारखा झाला. तो कसा हे तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये पाहायला मिळेल. 40 मिनिटाच्या व्लॉगमध्ये मला जितकी माहिती देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न केला आहे. जितका प्रवास सोपा हा दिसतोय तितका हा सोपा प्रवास नव्हता. त्यामुळे हा व्लॉग बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. अजून 4 दिवस कुंभमेळा संपायला आहेत आणि तुम्ही इथे यायचं ठरवत असाल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. मी हेच सजेस्ट करेन की तुम्ही येण्या अगोदर संपूर्ण माहिती घ्या, त्याशिवाय निघू नका. आणि प्रत्येकाला इथे वेगळा अनुभव येतो आहे, कारण दर तासाला आणि दर दिवसाला इकडे नियम बदलत आहेत. त्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स युनिक असणार आहे. कुठल्याही यूट्यूबरचा व्लॉग बघून कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीचा प्रवास ऐकून तुम्ही त्या पद्धतीने हा प्रवास करायचं जरी ठरवलं तरी इकडे आल्यानंतर इतक्या अद्भुत आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडत जातात आणि तुमचा जो काही जर्नी आहे तो तुमचा एक ओन जर्नी बनतो. त्यामुळे काहीही न ठरवता इकडे या आणि हा अनुभव निश्चित घ्या. टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मा हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डिअर मम्मा हॅपी बर्थडे टू यू. आम्ही स्नान करून प्रयागराज सोडून आता आम्ही जबलपूरच्या दिशेने जातोय. आज आम्ही रात्री जबलपूर इथे राहणार आहोत आणि उद्या मग आम्ही बघू. आमचा असा विचार चाललाय. आधी आम्ही ऍक्च्युली अयोध्येला जाणार होतो, पण तिकडे एक गोष्ट आमच्या लक्षात आली की प्रयागराज पासून पुढे कुठेही वाराणसी असेल, काशी असेल, बनारस आणि तुमचं अयोध्या कुठेही जाण्यासाठी फेवरेबल रोड कंडिशन्स नाही आहेत. खूप ट्रॅफिक आहे आणि 30-40 किलोमीटर लांब असं ट्रॅफिकच्या रांगा लागल्यात. त्यामुळे आम्ही तिथून निघायचं ठरवलं. त्यामुळे मी यूपीचा निरोप घेत जबलपूरकडे जायचं ठरवलं आणि तिकडून आम्ही पुढे आमचा असा विचार आहे की तिथे आज रात्री जबलपूरला राहून मग 2 दिवस थोडंसं उज्जैन किंवा इंदोर ही बाजू थोडीशी एक्सप्लोर करून मग पुण्याकडे यावं. सो दॅट्स इट गाईज. यानंतरचा प्रवास असेल आपला मध्य प्रदेशमधला. लवकरच ते व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सर्फर्स नुपूर सुमुख. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट.